संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सध्या अनेक विद्यार्थी विद्यापीठ प्रशासनाचं गलथान कारभारामुळे त्रस्त आहे। अशातच अमरावती विद्यापीठाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये MBA ला प्रवेश घेतलेले तब्बल 10 विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे विद्यापीठाकडून गहाळ झाले आहे, असा आरोप काही विद्यार्थी करीत आहे। तसेच काही विद्यार्थ्यांची प्रथम वर्ष उत्तीर्ण होऊन द्वितीय वर्षाची ऍडमिशन रद्द करण्यात आली आहे। विद्यापीठातील MBA विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। याबाबत विद्यापीठ प्रशासन बेजबाबदार वागत आहे। यासंबंधी दोषी अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा अन्यायग्रस्त विद्यार्थी येत्या काळात कुलगुरूंच्या दालनात काळ्या रंगाची होळी खेळणार असल्याचा इशारा अन्यायग्रस्त विद्यार्थी आणि युवक काँग्रेसने पत्रकार परिषदेदरम्यान दिला आहे। MBA ला प्रवेश घेतलेल्या 10 विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्रे गहाळ झाले आहेत। यामध्ये 4 विद्यार्थ्यांच्या पदवीच्या गुणपत्रिका, 5 विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र आणि 1 विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राचा समावेश आहे। सदर ओरिजिनल कागदपत्रे परत मिळावे याकरिता अनेक महिन्यांपासून कुलगुरू यांच्या उंबरठे झिजवत होते, परंतु अद्यापर्यंत त्यांना मूळ कागदपत्रे देण्यात आली नाही। सन 2019-20 मध्ये हेमा शर्मा या विद्यार्थिनीने MBA प्रथम वर्षाच्या परीक्षा दिल्यानंतर दुसऱ्या वर्षाचा प्रवेश निश्चित केला। 3 महिने क्लासेस सुद्धा झाले, परंतु अचानक पत्रांद्वारे तिचा प्रवेश रद्द झाल्याचे विद्यापीठांना कळविले होते। एडमिशन MBA फर्स्ट ईयर को हुई थी, तब उन्होंने मुझे जो डॉक्यूमेंट्स मांगे वो डॉक्यूमेंट्स मैंने उनको प्रोवाइड किए। अब मेरा रिज़ल्ट सिर्फ रहने का मिला नहीं था, तो रिज़ल्ट मैंने उनको दिया। रिज़ल्ट देने के बाद में उन्होंने मेरा रिज़ल्ट कंफर्म किया और मेरी एडमिशन कंटिन्यू हुई। अब वो सेकेंड ईयर में मेरी एग्ज़ाम हुई, मेरी फर्स्ट ईयर की सेकेंड ईयर कोविड से पास हुआ, ऐसा मेरा फर्स्ट ईयर हुआ और सेकेंड ईयर की मेरी एग्ज़ाम हुई। सेकेंड ईयर का मेरी एडमिशन हुई। एडमिशन होने के बाद में वो बोलते हैं कि तुम्हारी एडमिशन ये हो गई है, तुम्हारी एडमिशन कैंसिल हो गई है। तो सर तब मेरी एडमिशन सही थी और अब मेरी एडमिशन कैसे क्या कैंसिल और कैसे क्या गलत हो सकती है। तब मैंने उनको जाके सभी को निवेदन दिए हैं, नवंबर महीने से तो अभी तक निवेदन दे रही हूँ, लेकिन मुझे आज तक एक का भी रिप्लाई मिला नहीं है। तो सर यहाँ तक मैंने मुख्यमंत्री सर, राज्यपाल सबको रिप्लाई दिया है, लेकिन मुझे मुख्यमंत्री सर का मुझे 2 बार मेल आए हैं, लेकिन इनको टाइम नहीं है। तो इन्होंने चौकसी समिति ली थी, चौकसी समिति 3 फरवरी को ली थी। तब मेरा इन्होंने बोला था कि 5 दिन में हम आपका रिज़ल्ट लगा देंगे, लेकिन 5 दिन से आज 2 महीने हुए, इनका रिज़ल्ट मुझे आया नहीं है। तभी भी मैंने मेल कॉल किया और फिर उसके बाद में 12 तारीख को सीनेट मेंबर के साथ में डॉक्टर मनीष गवई के साथ में मीटिंग हुई, तो उनके भी बारे में वो मेरे बारे में मुझे निगेटिव बताते जा रहे हैं। तो सर इन्होंने जब यूनिवर्सिटी वालों ने ये मुहिम जाहिर की, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, तो आज वो एक बेटी कोई इतना सब कुछ करने लगे हैं, तब क्यों आज बेटी बचाओ बेटी पढ़ाओ इसका ये मुहिम क्यों चला रहे फिर यूनिवर्सिटी वाले। ये तो मुहिम पूरी मतलब ये मुहिम लागू ही नहीं होती ना यूनिवर्सिटी पे, इस पे जो सब कुछ मुझे निगेटिव बता रहे। मैं निगेटिव हूँ, मैं मान रही हूँ, पर गलती किसने की? गलती तो उनकी भी हुई ना। पूरी एडमिशन क्यों रखी मेरी 1.5 साल तक? हेमा शर्मा मेरी एडमिशन नहीं रखते थे तो तब मैं कुछ ना कुछ कर लेती थी, तभी मुझे बता देते थे। तो एडमिशन भी लेते गए, सिग्नेचर भी देते गए फॉर्म पे, हॉल टिकट भी लेते गए, हॉल टिकट भी जनरेट होते गए, और आत्महत्या की परमिशन मांगी तो वो भी नहीं दे रहे, और ना ही मुझे अभी तक मुझे रिटर्न में कोई रिप्लाई नहीं दे रहे, ना ही मेल पे दे रहे। मैं करूँ तो क्या करूँ? सदर प्रकरणी विद्यापीठ प्रशासन आणि MBA विभाग बेजबाबदारपणे वागत आहे। MBA विभागाचे विभाग प्रमुख याला सर्वस्वी जबाबदार आहे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी ऋषिकेश वासनकर यांनी केली आहे। म्हणून ऋषिकेश वासनकर, मी तुम्हाला एवढंच सांगेल की MBA विभागाचे 4 मुद्दे आहेत। त्या 4 मुद्द्यांमध्ये सर्वात पहिला मुद्दा म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स गहाळ होणे, दुसरा मुद्दा म्हणजे 4 विद्यार्थ्यांना ॲडमिशन होत असताना सुद्धा ॲडमिशन न देणे, त्यानंतर तिसरा मुद्दा असा की 4 विद्यार्थ्यांचे निकाल रोखून ठेवणे, आणि चौथा मुद्दा असा की एका विद्यार्थिनीचे ॲडमिशन 1.5 वर्ष झाल्यानंतर रद्द करणे। ठीक आहे, यामध्ये मुख्यमंत्र्यांना टाईम आहे मेलचं उत्तर द्यायला, बरोबर आहे। यांनी चौकशी समिती, मी यांना नोव्हेंबर महिन्यापासून निवेदन देत आहे, तरीही यांनी काहीच कारवाई केली नाही। यांनी 3 फेब्रुवारीला चौकशी समिती नेमली, आणि 3 फेब्रुवारीला चौकशी समिती नेमल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला 5 दिवसात निकाल देऊ। आज 2 महिने झाले तरीही त्याचा निकाल त्यांनी दिलेला नाही। आणि जर यांना यामध्ये निकाल न द्यायचं कारण जर हे असेल, तुम्ही जर तुमच्या कर्मचाऱ्यांना किंवा कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे सहन केल्या जाणार नाही। विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरत आहे, त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा अक्षय बांते यांनी दिला आहे। नोव्हेंबरपासून आपण जी भूमिका मांडलेली आहे निवेदनामार्फत, आता हे शेवटचं निवेदन आपण हे कुलगुरूंना देतो आहोत। हे जर निवेदन
आपल्या या निवेदनावर काम नाही झालं तर युवक काँग्रेसची पूर्णपणे आक्रमक भूमिका राहील. ज्यावेळेस सौमित्र प्रकरण हे ज्या प्रकारे युवक काँग्रेसने लावून धरलं होतं त्याच प्रकारे हे प्रकरण युवक काँग्रेस हे लावून धरणार आहे. आपण आतापर्यंत हे प्रकरण लावून न धरण्याचं कारण एवढंच आहे की विद्यार्थ्यांचं कोणतंच शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांच्यावर कोणतीच कायदेशीर कारवाई होऊ नये. आपला एक प्रामाणिक उद्देश हाच आहे की त्यांचं शैक्षणिक वर्ष हे पूर्णपणे रित्या कंप्लीट व्हावं, हा आपला एक महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणून परंतु आपण जर प्रामाणिकपणे काम करूनसुद्धा संविधानिकपणे पूर्ण विचार करूनसुद्धा जर त्यांचं काम नसेल होत तर युवक काँग्रेस पुढील निर्णय हा पूर्णपणे आक्रमकतेने घेईल. अक्षय साहेबराव बांते, अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचा महासचिव. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.